नवीन कंपनी, त्यांची प्रॉडक्ट्स. संगीत या मास्टर जे स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांनी आर्ट मास्टर केलेलं आहे. लँड कॅलिग्राफी आर्टिस्ट अर्थात सुलेखनकार. सुलेखन फार महत्त्वाचं आहे आणि लेखनामध्ये ज्यांचा हातखंड आहे. दोनही आर्टिस्टकार होऊन गजरा केसातील हे झोके अलवार ओठांची तुझी या फुलता कळी मी होईल लागली. आणि आपली एकमेव संघटना अशी आहे की जी महाराष्ट्र शासनाशी संलग्न आहे, रजिस्टर्ड संघटना आहे. आणि मेमरी चांगली असते पण ड्रॉइंग करता येत नाही. त्याचं कारण असं की ॲनाटॉमीचा स्टडी, बेसिक स्टडी तरी किमान त्यांच्याकडे असायला पाहिजे, तो आपल्याकडे असायला पाहिजे. त्यानंतर आपल्याला मुलांमध्ये तो देता. अरे पैसा झाला खोटा हो, अरे पाऊस आला मोठा हो. पावसा पावसा पुन्हा पैसा पावसा डेमॉन्स्ट्रेशन देत आहेत. पोलो कंपनीच्या पोस्टरचं डेमॉन्स्ट्रेशन देत आहेत. तोपर्यंत मी थोडंसं आमच्या कंपनीविषयी बोलेन. कंपनीचा सुरक्षितता. तर क्रायकॉनमध्ये आम्ही मुलांना आपलं भविष्य मानतो. त्यामुळे आमच्या संपूर्ण उत्पादन श्रेणीची निर्मिती ही EN71-3 ही जी युरोपीय मानकं आहेत यामध्ये निर्धारित केलेल्या मानकानुसार केली जाते. तर आम्ही त्याच किमतीत 50 ml देतो. आधी ओंकार, गणेश वंदना. आराध्य देवता गणेशाचं पूजन माननीय ज्ञानेश्वरजी मात्रे सर त्यांच्या शुभहस्ते करण्यात येत आहे. कृपाळू शारदे नमन माझे तू स्वीकारी हे कृपाळू शारदे. त्या शारदा स्तोत्राने, त्या शारदेच्या आराधनाने इथे आपण कार्यक्रमाचं इथे उद्घाटन. आओ फिर से दीप जलाए. आजचा दिवस खरं आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. कला ही केवळ रंग, रेषा आणि आकारांची मांडणी नसून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला पंख देणारी, प्रेरणा देणारी, समृद्ध करणारी जीवनदृष्टी आहे. एक आठवण असते. आपण घरामध्ये जेव्हा जेव्हा त्या सन्मान चिन्हाकडे बघत असतो त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य मॅडम यांच्या माध्यमातून मिळालं. आणि विशेष म्हणजे तशी स्टाफला दिली ती शिकवणूक असते. कारण त्यांची जी प्रतिमा असते की त्यांची जी सावली असते, एक अतिशय प्रोग्रेड आर्टिस्ट म्हणून त्यांची अतिशय मोठी ख्याती आहे. RSP अधिकारी म्हणून ते काम करतात. सध्याच आप्पासाहेब शिंदे प्रतिष्ठानचे ते सदस्य आहेत. जवळपास एक वार्ता आदर्श पुरस्कार, अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित. आर्ट टीचरची प्रेरणा काय काय असते? We can remove microplastic from water. आणि खरोखर आपल्या अनेक जे कार्यक्रमांना असू द्या, अनेक महाराष्ट्र राज्य कला अध्यापक संघ आणि ठाणे जिल्हा कला अध्यापक संघ आणि जिल्हा परिषद ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने कला शिक्षकांसाठी हे 1 दिवसाचे कृती सत्र या शाळेमध्ये आयोजित केलं आहे. या प्रसंगी मंचावर उपस्थित असलेल्या या शाळेच्या संस्थाचालका आदरणीय कलेचे विषय देतात दुसऱ्या शिक्षकाला दिले आहेत. त्यामुळे तो शिक्षक ज्या विषयात पारंगत आहे त्याला त्याचा वर्कलोड केला पाहिजे. तुम्ही कला शिक्षक आहात,
तुमचा वर्कलोड तुम्हाला दिला गेला पाहिजे आणि त्यानंतर अन्य विषयाचा वर्कलोड जर का तासिका पूर्ण होत नसतील तर तोही आपल्याला दिला गेला पाहिजे. आलेला आहे की सार्वजनिक किती शिक्षकांची कामं केलेली आहेत, पण एक त्यांच्या याच्यातून राहिलं का 9,15,000 शिक्षकांची वैयक्तिक कामंही त्यांनी केलेली आहेत. ती 25,000 कामं जी आहेत ती जवळजवळ 25,000 कामं झालेली आहेत आणि चूल पेटवण्याचं काम सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते सन्माननीय म्हात्रे सरांच्या माध्यमातून झालेलं आहे. आजपर्यंत कला विषयाच्या ज्या ज्या समस्या असतील त्या प्रत्येक समस्या मी त्यांच्याकडे मांडत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, मला त्यांच्याबरोबर अनेक वेळा जाण्याची संधी मिळते आणि तेव्हा मी त्या संधीचा फायदा घेतो आणि लगेच सरांना विचारतो की सर माझा विषय मांडू का. सर लगेच म्हणतात का सर घ्या तुमचा विषय. म्हणून कुठे मंत्री महोदय असतील किंवा कुठले ऑफिसर असतील त्या ठिकाणी आपला विषय घेतला जातो. आता बाकीचे विषय अनेक विषय सरांच्या सोबत असून मी ते सोडवलेले आहेत, सरांनी सोडवलेले आहेत. त्यांचं मी तुम्हाला नंतर सविस्तर सांगतोच, पण सरांनाही घरी जाणं अत्यंत गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज केशवदादांचा स्मृती कार्यक्रम आहे, त्या संदर्भात आपण बोलूया. कार्यकारिणीचा प्रॉब्लेम आहे तर बाकी सगळ्या आपल्या कार्यरत आहेत. अर्थात ठाण्यामध्ये म्हणजे कार्य सुरू नाही असं नाही, मात्र तेही आम्हाला बघावं लागतं. म्हणून मग त्या ठिकाणचे कार्यकर्ते निर्माण करणं आणि पुढे त्यांना हळूहळू पुढे येणं हे अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा आपण उपस्थित राहिला व्यासपीठावरती